चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणातून सकाळी 52,100 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील कृष्णा वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय। नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याने पुराचा धोका कायम आहे। 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असताना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी होते। जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले। कृष्णा नदीच्या आयर्विन पूल येथील पाणी पातळी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 29 फूट 9 इंच आहे। शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून कोयना धरणातून 10,000 क्युसेक्स विसर्ग वाढवलाय, म्हणजे कोयनेतून 52,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे सध्या नदीची पातळी कमी होत असली तरी धरण आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे। कोयना व इतर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग वाढवण्यात आलाय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत शनिवारी 2 ते 3 फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले। वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे। शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहते। पाऊस आणि धरणातील विसर्ग लक्षात घेतल्यास वारणा कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका कायम आहे। सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील 5,145 लोकांचे आणि 5,514 जनावरांचे स्थलांतर केले।